किर्लोस्कर फेरस कंपनीत गेली 10 वर्षे कॉन्ट्रॅक्टी बेसवर काम करणारे महेश कापरे आपल्याबरोबर आहेत. त्यांच्यावर 10 वर्षे काम करूनही त्यांना कामावरून कमी केलेलं आहे. त्यांच्यावर हा अन्याय झाला आहे. काय सांगाल तुम्हाला? आम्ही गेली 10 वर्षापासून इथं किर्लोस्कर फेरसमध्ये कंत्राटी पद्धतीत काम करत आहोत. आम्हाला कुठलीही पूर्वकल्पना न देता 26 तारखे रोजी कंपनी प्रशासनाने आम्हाला पंचिंग बंद करून तुम्ही कंपनीत कामावर येऊ नका असे आमच्या कॉन्ट्रॅक्टर मार्फत आम्हाला सांगितलेलं आहे. त्यांनी तोंडी सांगितलं की लेखी दिलं? तोंडी फोनवरून सांगितलं की तुम्ही काय येऊ नका, तुमचं पंचिंग बंद करण्यात आलेलं आहे. का बंद केलं विचारलं तर ते म्हणले कंपनी प्रशासनाने आम्हाला सांगितलंय की ह्यांना जे संघटना केलेली आहे ते लोक जे बोर्डवरती आहेत त्यांना कामावरून काढणं आम्हाला कमी करण्यास सांगितलेलं आहे. म्हणजे संघटना केली म्हणून तुम्हाला कामावरून काढले? आम्ही संघटना केली, त्याच्यामुळे जे पदाधिकारी आहेत संघटनेचे 20 त्या लोकांना कंपनीने आमचे पंचिंग बंद करून कामावरून कमी करायला सांगितलेलं आहे. मग 10 वर्षामध्ये जे कामगाराच्या नियमाप्रमाणे जे काय असतंय, तुमचा विमा किंवा काय आणखीन तुमचं काय काय असतं तुमच्या कामगारांचं? PF असेल, ESI असेल. महत्वाचं शिंदे साहेबांनी सांगितलेल्या नियमानुसार जे काय पगारी सुट्ट्या आणि त्याच्यानंतर जो आमचा जो बोनस आहे तो काय दिलेला नाही. मागच्या 2 वर्षापासून देतात. 8 वर्षाचा पेंडिंग आहे तो विषय लिव्हचं पेमेंट मिळालेलं नाहीये. किर्लोस्कर फेरस कंपनीकडून अनेक कामगारांना धमक्या दिल्या जात आहेत. ज्यांनी युनियन काढली आणि ज्यांची नावं युनियनच्या फलकावर आहेत अशा कामगारांना धमक्या देऊन कामावून काढण्याचे प्रकार सुरू आहेत. आपल्याबरोबर आहेत आता कुंभारकरवाडीचे. नाव सांगा. शिर्के अजित मचिंद्र. माझं नाव शिर्के अजित मचिंद्र. मला विनाकारण कामावरून काढण्यात आलेलं आहे. पाठीवरती नाव असल्यामुळे साहेबांचे धमके दिलेले आहेत. 8-9 वर्ष काम करत आहे तरी पण त्यांनी त्या पद्धतीने पेमेंट दिलं जात नाही. हे मागण्यासाठी आम्ही मॅनेजमेंटशी गेलो तर ते म्हणतात काम करायचं असेल तर करा, नाहीतर सोडून जावा. अशा पद्धतीने पिळवणूक केली जात आहे. कामगारांना योग्य तो मोबदला मिळत नाही आणि योग्य त्या सवलती म्हणजे काय असेल ते कंपनीच्या फॅसिलिटी दिल्या जात नाहीत. कामगारांना कॅन्टीनचं म्हणा किंवा ड्रेस कपडे वगैरे काहीच दिलं जात नाही. ESI वगैरे ते दिला पाहिजे. याच्यासाठी आम्ही एकत्र आलेलो आहेत सगळी आणि कंपनीने मॅनेजमेंटनी योग्य तो निर्णय घेतला पाहिजे. कामगारांचा स्थानिक कामगार आहे ते पिळवणूक केली नाही पाहिजे. धमक्या कोण देते तुम्हाला? धमक्या कोण? कॉन्ट्रॅक्टर धमके देतात कामावर या. मॅनेजमेंटनी त्या दिवशी आम्हाला सांगितलं की तुमचं नाव आहे बोर्डावरती, तुम्हाला काढून टाकण्यात येत आहे. काही चुकी नसताना. तसं कामगाराला चुकी नसलं तर काढता येत नाही, तर त्यांनी विनाकारण आम्हाला काढलेलं आहे कामावरून. चुकी असेल तर काढता येतं. पिऊन आलोय किंवा काय केलंय आत तर चूक काढण्यात येतं. असं केलं नाही पाहिजे त्यांनी. किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये कंपनीच्या गेट शेजारीच ज्याची जमीन कंपनीला दिली आणि कंपनीमध्ये कामाला आहे असा भूमिपुत्र. तुझं नाव सांग. माझं नाव मयूर नारायण मोठे. मी कंपनी शेजारीच माझं घर आहे आणि मी तिथला भूमिपुत्र. माझे सुद्धा कंपनीला काही प्रमाणात क्षेत्र गेलेले आहे. तर काय ठिकाणी जे कामगार अन्याय होतात त्याला वाचा फोडण्यासाठी हे सगळे कामगार संघटना एकत्र झालेली आहे. त्याच्यात आम्ही सुद्धा सभासद आहे वर प्लस आम्ही भूमिपुत्र सुद्धा आहे. काही ठिकाणी इंजिनियर लोक असतील, कॉन्ट्रॅक्टर असेल आणि ERचे जे काही साहेब असतील. आता मी स्पष्ट नाव घेऊन बोलायचं म्हणजे का जे इथले लोकलचे जे आमचे कॉन्ट्रॅक्टर राहुल नाजीरकर, सागर झोपे, जब्बार पठाण ही दोघं HR आहेत. तर काय कारण असताना डिपार्टमेंट कुठली तक्रार नव्हती, काय नव्हते. हे सगळं युनियनचा प्रकार काही प्रमाणात त्यांना दिसल्यामुळे पर धमकी खोलीत कोंडून घेऊन धमकी देण्याचा सुद्धा याने ह्या तिघांनी व्यक्तीने प्रकार केलेला आहे. त्याच्या बदल्यात मी केस सुद्धा नोंद केलेली आहे माझ्या सेफ्टीसाठी. कारण भविष्यात मला यांच्यापासून काय धोका नसावं आणि जे कामगारांवर जे काय अन्याय होतोय ह्यासाठी सगळ्यांसाठी ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी जे आम्ही जवळ 300-350 कामगार एकत्र आलेलो आहे. ह्याच्यामुळं पुढची जी काय आमची जी पदाधिकारी लोक आहेत जे काय ठराविक 20-25 जण आहेत त्यांना सस्पेंड केले. त्याच्या आधीची जी 10-15 पोरं सस्पेंड. कुठलीही पूर्व कल्पना न देता ह्या गोष्टीचं त्यांनी हे केलेलं आहे. आता जे 10-15 वर्ष काम करत आहेत त्यांना 15, 12, 13 हजार रुपये पगार दिला. त्यांना कुठला बोनस दिलेला नाही. ह्याच्या आधी कधी लिव्हचा पगार दिलेला नाही. आणि जी मागून आलेली जे बाहेर ज्यांना काहीच अनुभव नाही
आणि जी 12-15 हजार रुपये काम करतात त्यांच्या हाताखाली जे शिकणारे आहेत त्यांना 25 आणि 30 हजार रुपये पगार आहेत. अशी भरपूर उदाहरणं आहेत. ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी ह्या गोष्टीला वाचा फोडण्यासाठी जे आम्ही काही एकत्र आलो आणि जे काही याच्या आधी 5-10 मुलं असतील, 10-10, 4-4, 5 जण मिळून गेलेले आहेत इयरला. सागर झोपे असेल याच्यावर किंवा याच्या हेड झालं जब्बार पठाण, यांना जर भेटलं तर ते डायरेक्ट म्हणायची तुमची लायकी नाही, तुम्हाला करू वाटलं करा, नाही तर सोडून द्या. आम्हाला भरपूर माणसं मिळतात. त्याच्यामुळे जो काही आता संघर्ष चालू आहे हे फक्त कंपनीच्या व्यवस्थापनात नाही, हे सगळ्या कामगारांच्या भविष्यासाठी आणि ह्याचा बोध घेऊन बाकीच्यांनी सुद्धा या सुधारावं यासाठी हा सगळा आमचा एखादा संघर्ष चालू आहे. त्यासाठी आम्हाला फक्त तुमच्या सगळ्यांची साथ पाहिजे. आता किर्लोस्कर फेरस कंपनीमध्ये भूमिपुत्रांवरती अन्याय होतोय, कामगारांना न्याय मिळत नाही. युनियनच्या माध्यमातून कामगारांना न्याय मिळाला पाहिजे अशी सर्वच कामगारांची मागणी आहे.